हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप आमदारांना आता अजित पवार नकोसे। माढा, सोलापूर, दिंडोरीमध्ये फटका बसल्याचं मत। दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप। सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते सोबत पण कार्यकर्ते नाही। भाजप आणि संघाच्या पुण्यातील बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांचं मत। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विरोधामध्ये भाजप नेतृत्वामध्ये कोणतीही भूमिका नाही। हितशत्रूंकडून अजित पवार जाणीवपूर्वक टार्गेट करतायत। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। एकमेकांना शह देण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं। हा भाजपचा डाव भाजपवरच उलटला। आमदार बच्चू कडूंचा निशाणा। अजित पवारांमुळे नाही तर काही भाजप लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्याचा लोकसभेमध्ये फटका। रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। माढ्यामध्ये राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळाचा पश्चिम संघटन महामंत्र्यांकडे अहवाल। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाचीही मागणी। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। लोकसभा निवडणुकीतील कमी झालेल्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। दिल्लीतील बैठकीला राज्यातील 6 मोठे नेते उपस्थित असणार। फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। फडणवीस सरकारमध्येच राहतील, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। तर फडणवीस उपमुख्यमंत्री राहिल्यास महाविकास आघाडीलाच फायदा, अनिल देशमुखांचं वक्तव्य। रात्री मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, फडणवीसांमध्ये खलबतं। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा। विस्तार याच आठवड्यात होणार। सूत्रांची माहिती। पोस्टल मतांनी वाचवलं, माझ्या विरोधातील खोटा प्रचार थांबवा, मी कायदेशीर शपथ घेणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर रवींद्र वायकरांचं राऊतांना उत्तर। रवींद्र वायकर निवडणूक हरले म्हणून त्यांनी विजय चोरला। वायकर लोकसभेत जाणार नाहीत, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादी पक्षामध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती। छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल। भुजबळ उबाटा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाट यांचं विधान। कार्यकर्त्यांना पायावर पाणी टाकलं, मी पाय धुतले। टीकांनंतर नाना पटोलेंकडून स्पष्ट। सरकारच ईडी सीबीआयच्या चिखलात गुंतलंय, पटोलेंची टीका। ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला जाणार नाही, सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा। लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरकार आपली भूमिका स्पष्ट करायला तयार। शंभूराज देसाई यांची माहिती। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान। उमेदवारांना 3 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येतील। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। मोर्चामध्ये शाहू महाराज, सतीश पाटील सहभागी। अमित शहांच्या स्टॉक मार्केट संदर्भातील वक्तव्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। सेबीकडे इंडिया आघाडीच्या खासदारांकडून तक्रार। नाशिकमध्ये जोरदार पाऊस। मसरूळ परिसरामध्ये रस्त्यावर 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं। तर धाराशिवमध्ये मुसळधार पावसानंतर सारोळामध्ये नाले तुडुंब। 6 अमेरिकन नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ भारतामध्ये दाखल। 2 दिवस शिष्टमंडळ धर्मशाळांमध्ये असणार। दलाई लामांचीही भेट घेणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।